तर मंडळी, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा हा पास्ता आहे। चला की मग करूया की रेसिपी स्टार्ट। सर्व व्हेजिटेबल्स बारीक कापून घ्यायचे। नंतर गंजामध्ये पाणी उकळायला ठेवायचं। पाण्यामध्ये 2-3 थेंब तेल व मीठ घालायचं। पास्ता 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायचा। पास्ता शिजेपर्यंत फोडणीची तयारी करायची। पॅनमध्ये तेल तापल्यानंतर मोहरी व जिरे घालायचे। नंतर लसूण, वाटाणे, शिमला मिरची, कांदा व गोबी घालून 2-3 मिनिटं परतून घ्यायचं व टोमॅटो घालायचं। टोमॅटो शिजल्यानंतर हळद, लाल मिर्च पावडर, चवीपुरतं मीठ व मॅगी मसाला घालून छान परतून घ्यायचं। आता आपला पास्ता पण छान शिजला आहे। एका छोट्या गंजामध्ये पास्ता काढायचा। आता पॅनमध्ये टोमॅटो सॉस व पास्ता घालून छान मिक्स करायचं। नंतर सांबार घालून 2-3 मिनिटं पास्ता शिजू द्यायचा। तर बघा, आपला पास्ता खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल। आणि सोबतच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।